तिकडे पुणे महापालिकेच्या आखाड्यामध्ये एकमेकांच्या पक्षातील उमेदवारांची खेचाखेची बघायला मिळाली। एबी फॉर्मच्या गोळचा फटका सगळ्याच राजकीय पक्षांना बसल्याचं चित्र आहे। आता प्रचाराचा धुळा खाली बसल्यानंतर पुण्यातल्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। मोठ्या प्रमाणात झालेली ऐनवेळी झालेली पक्षांतर, एकमेकांवरती केले गेलेले गुंडगिरीचे आरोप आणि सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभा आणि त्या सभांमधून केली गेलेली वक्तव्य यामुळे पुण्यातील यावेळचा प्रचार हा चांगलाच रंगला। आता प्रचार संपलेला आहे आणि सर्वच पक्षांच्या पक्ष कार्यालयांमध्ये काहीसं निवांत किंवा रिलॅक्स्ड म्हणावं असं वातावरण आहे। एखादी मोठी कामगिरी करून आल्यानंतर जशा प्रकारचं वातावरण असतं तसं इथं आपण पाहू शकतो। हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जंगली महाराज रस्त्यावरचं हे कार्यालय आहे आणि आत्ताच पत्रकार परिषद आणि एकूण प्रचाराची सगळी सांगता झाल्यानंतर खुर्च्या आणि इतर फर्निचर इथून आतमध्ये नेलं जातंय। इतर पक्षांच्या पक्ष कार्यालयांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे। पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय या राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून अगदी जवळच म्हणजे पुढच्या गल्लीत आहे। त्यानंतर डेक्कनकडे शिवसेनेचं कार्यालय आहे आणि भांडारकर रस्त्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालय आहे। या सर्व पक्षांनी या सगळ्या प्रचाराच्या कालावधीमध्ये त्यांची पक्ष कार्यालयं डेक्कनच्या परिसरात आणि खास करून या जंगली महाराज रस्त्याच्या परिसरामध्ये केंद्रित केली, जेणेकरून कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोहोचणं, नेत्यांना या ठिकाणी पोहोचणं हे सोयीस्कर ठरावे यासाठी। पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काही जण खिचगंतीत पकडत नाहीत, परंतु अगदी मोजक्या जागा जरी मनसेच्या निवडून आल्या तरी देखील त्यांना महत्व प्राप्त होऊ शकतं। एकूण काय तर पुण्यामध्ये मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आहे। अगदी काटेकी टक्कर आपण म्हणू शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे। मात्र बहुमत जे आहे ते मिळवण्यासाठी या दोन पक्षांना त्यांचे आत्ताचे मित्रपक्ष किंवा भविष्यात होऊ शकणारे काँग्रेस किंवा शिवसेना यांची मदत ही घ्यावीच लागेल आणि त्यावरतीच पुण्याचा सत्तेचा कौल ठरेल। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।